Brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. बरं, लंके साहेब शेवटचे कधी भेटलो होता तुम्ही दादांना? शेवट आम्ही आता शिंदे साहेबांनी सांगितलं नाही, शेवटच्या म्हणजे कामासाठी एकत्र आम्ही असताना एकमेकाचा कायम संबंध असायचा. दादा अर्थमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, मी असू, शिंदे साहेब असू किंवा अनेक आमचे आमदार कामाच्या निमित्ताने दादांकडे जायचे. मी विचारलं शेवटचं कधी भेटलं होतं? शेवटच्या ज्या वेळेस आम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी एकदा माझी दादांची चर्चा झाली. त्यानंतर काय एकदा दिल्लीला दादा मधल्या काळात पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आले, त्यावेळेस दादांची आमची भेट झाली. याचा अर्थ आमचे पक्षीय विचार जरी वेगळे असले, दादा दुखावले ना, हर्ट झालं दादा, पक्षीय विचार जरी वेगळे असले तर पण एक कालखंड आम्ही एकत्र राहून आम्ही या विकासाचा गाडा प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रेम असं ते सोडून गेले की हर्ट होत. दादा हर्ट झाले. अरे म्हणले निलेश लंके तर एकदम माझ्या जवळ असे ऍक्शन करून दाखवली त्यांनी. आत्ता होते गडी तिकडे गेला असं 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 आहे. निलेश लंकेंना ओळखायला अजून लय वेळ लागेल सगळ्यांना. चला ठीक आहे. ऍक्च्युअली माझे बरेचसे नगरचे मित्र आहेत. आम्ही काय म्हणतो की काय एक म्हण आहे, पण त्याला इथं जाहीर व्यासपीठावर म्हणता येणार नाही, पण ओळखणं कठीण आहे. लंकेसाठी तर काही हिशोब लागू देणार नाहीत, पण ठीक आहे, हरकत नाही. राज्याच्या राजकारणामध्ये आणि देशाच्या राजकारणामध्ये असे अनेक फेजेस आलेले आहेत की ज्या फेजेसमध्ये एखाद्या पक्षाला पाशवी बहुमत मिळालेलं आहे आणि त्या वेळेला त्या पक्षांनी त्याचा फायदा गैरफायदा घेतलेला आहे. पण त्या फेजेस या कायम टिकून राहिलेल्या नाहीये. त्या फेजेस वारंवार बदललेल्या आहेत. त्यामुळे तुमच्या समोरची आव्हानं मोठी आहेत आणि तुमच्या समोर असलेला प्रतिस्पर्धी, शत्रू नाही, प्रतिस्पर्धी जो आहे तो सुद्धा ताकदवान आहे. त्यामुळं जनतेच्या मनामध्ये आपलं स्थान निर्माण करण्याचं चॅलेंज तुमच्या समोर आहे. तुम्ही मुंबई तकच्या व्यासपीठावरती येऊन अगदी मनमोकळेपणे सगळी मतं मांडलीत, बोललात, पण लंके साहेबांनी काही काही ठिकाणी दावं ओढून धरलं होतं. त्यांना घाटावरचा बैल कसा ओढून धरला त्यांना माहिती आहे, त्यामुळे त्यांना दावं ओढून धरलं होतं. त्यांनी काही हिशोब लागू दिला नाही. मी त्यांना परत परत विचारलं की नेमका किती खर्च झाला इलेक्शनला, ते काय सांगायला तयार नाहीत. हरकत नाही, पुढच्या मुलाखतीमध्ये आपण इलेक्शनवरती एक विशेष मुलाखत घेऊ आणि त्यामध्ये या सगळ्याबद्दल चर्चा करू. पण तुम्ही मुंबई तकच्या व्यासपीठावरती आलात आणि बोललात त्याबद्दल मनापासून आभार. शिंदे साहेब, तुम्हाला नव्या जबाबदारीसाठी आणि नव्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. आभार.